नमस्कार मंडळी. या स्वतंत्र भारताच्या सुजाण नागरिक हो, तुम्हाच आमचा सप्रेम नमस्कार. नुकताच आपण 66वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. आपण सर्वजण आज प्रजेच्या राज्यात आनंदाने जगतोय. परंतु सुमारे 150 वर्षांपूर्वी भारतीय इंग्रजांच्या जुलुमशाहीखाली मरणासन्न आयुष्य जगत होते. आणि त्याच वेळी या चिखलातून एक तेजस्वी कमळ उमललं. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात एका सिंहाच्या काळजाच्या अवलियाचा जन्म झाला, ज्याचं नाव होतं बाळ गंगाधर टिळक, अर्थात लोकमान्य टिळक. एक क्रांतिकारक, शिक्षक व पत्रकार अशा विविध भूमिकांमधून भारतीय इतिहासाची दशा व दिशा बदलणारे टिळक हे एकमेव युगपुरुष होते. राष्ट्र उभारणी करायची तर त्यासाठी समाज जागृती महत्वाची, आणि म्हणूनच स्वराज्याचे तोफखाने समजले जाणारे केसरी व मराठा या दोन वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, राज्य चालवणं म्हणजे सूड उगवणं नव्हे, अशा अग्रलेखांमधून त्याने इंग्रज सरकारला भंडावून सोडलं. मुंबई विश्वविद्यालयामधून LLB ची पदवी घेत असताना टिळकांना आपल्या स्वराज्याच्या कार्यातील पहिला सवंगडी लाभला, ज्याचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर. आपल्या नेहमीच राष्ट्रकार्याचे विचार नंतर मग चला तर या राष्ट्रकार्याचा भार आपण दोघे मिळून हलका करू. हो नक्कीच, या बसा. कसे वाटते आपण? हो, या ब्रिटिशांची जुलूमशाही दिवसेंदिवस वाढत चालली होती. आगरकर, यासाठी गरज आहे ती जनजागृतीची, समाज एकत्रीकरणाची, शिक्षणाची ज्योत ही घराघरात पोहोचायला हवी. आणि त्याहूनही महत्वाचे ते म्हणजे राष्ट्रभक्ती ही आजच्या तरुणाच्या नसा नसात भिनवायला हवी. आपले म्हणणे आम्हास पटत आहे, पण ते कसे शक्य होईल? आगरकर, सारे काही शक्य आहे. देशकार्यासाठी झटणारी पुढील पिढी आपण घडवू. पण ते होणार कसे? आगरकर, स्वतःची शाळा कॉलेज काढून तेथे त्यांना राष्ट्रीय शिक्षण देऊ. आणि याची सुरुवात व्हायला हवी ती प्राथमिक शिक्षणापासून. लोकमान्याने शिक्षणाचं महत्व अचूक जाणलं होतं. स्वराज्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी एक सुशिक्षित पिढी निर्माण करायला हवी, असा त्यांचा आग्रह होता. इतकंच नव्हे तर मिळालेलं स्वराज्य जर टिकवायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा, कॉलेजे, संस्था यांची स्थापना करायला हवी, असा त्यांचा विचार होता. हाच विचार सत्यात उतरवत 1880 साली गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, वामन आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव नामजोशी या 5 क्रांतिकारी विचारवंतांनी एकत्र येऊन पुण्यातील शनिवार वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या रूपानं ज्ञानदानाचं छोटंसं रोपटं लावलं. आणि त्या दिवशी गुरुजींना मी ठणकावून सांगितले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. असो, आता आपण आपल्या प्रमेयास सुरुवात करू. सुरुवातीला पटावरची विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम 50 इतकी होती. परंतु टिळकांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि शिकवण्याची अनोखी पद्धत याकडे विद्यार्थी दिवसेंदिवस आकर्षित होऊ लागले. या आपले या. पाहतारी कोण आले? ब्रिटिश अधिकारी आले आपल्या शाळेची तपासणी करायला. मॉर्निंग मिस्टर क्लर्क. आपले हा माझा वर्ग आहे. Dogs and British are not allowed in my class.
अवघ्या 4 वर्षात मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, अवघ्या 4 वर्षात या छोट्याशा रोपट्याचं एक मोठा ज्ञानी वटवृक्ष झाला, ज्याचं नाव होतं डेक्कन एज्युकेशन सोसायटी. त्याचा आपण सर्वजण आज एक अविभाज्य घटक आहोत. मित्र हो, केव्हा केव्हा मी विचार करतो, जर टिळकच नसते तर स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवणारा दुसरा शिवबा या मातीस लाभला नसता. जर टिळकच नसते तर गीतेचे गुणज्ञान गीता रहस्याच्या माध्यमातून सांगणारा दुसरा अवलिया आपणास भेटला नसता. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीद्वारे भारतीय समाजामध्ये जातीभेदाच्या भिंती उभ्या करून ठेवल्या होत्या. भारतीयांची एकमेकांवर मुठणारी बोटं यांची एकमोठ ताकद कशी निर्माण करायची याचाच विचार टिळक करत होते. आणि त्याच वेळेला टिळकांना मार्ग दिसला तो भारतीय संस्कृतीनं जगाला देऊ केलेल्या सण उत्सव आणि परंपरांचा. आणि इथून सुरुवात झाली स्वराज्य संस्थापकांच्या शिवजयंतीला आणि सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता गणरायाचा गणेश वंदनी. पण आता कोणती नवीन संकल्पना तुला जाण्याचा विचार आहे? हा अखंड हिंदुस्तान दाजी, हा अखंड हिंदुस्तान या जुलमी ब्रिटिशांविरुद्ध एकवटला ना तर या ब्रिटिशांना लढणे केवळ अवघडच नव्हे तर निव्वळ अशक्य होऊन जाईल. म्हणजे राष्ट्रकार्य म्हणजे नाही का? ते खरं, पण या गाभाऱ्यातल्या श्री गणेशला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखं नाही का? सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करण्यामागचा मूळ हेतू हा या समाजाचे एकत्रीकरण आणि त्यामागचा भव्य हेतू हे स्वराज्य. मला आपलं म्हणणं पटतंय, पण आपल्या या कार्यात या लोकांच्या पावतीची काय आवश्यकता? माझी लोकमत ही फार मोठी शक्ती आहे. अरे कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सारे हिंदुस्थानी एकत्र येऊन जरी तुटलो तरी देखील तो वाहून जाईल. असे होते टिळकांचे जहालमतवादी विचार. गोऱ्या चिरोल साहेबानं तर त्यांना फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजेच भारतीय असंतोषाचे जनक ही पदवी देऊ केली होती. टिळकांनी भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट मोकळी करून दिली. एक वेळ माकड उड्या मारता थांबे, परंतु इंग्रज जुलूमशाही करणं बंद होतील हे शक्यच नव्हतं. घटना पुण्यातील आहे मित्रांनो. पुण्यामध्ये महाभयंकर प्लेगची साथ पसरली होती. गोरा रायण साहेब याच्या हुकुमावरून रुग्णांना घरातून फरफटत इस्पितळात कोंबण्यात येत होतं. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मदत करण्यासाठी टिळक स्वतःहून पुढे आले. टिळक तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी केसरी व मराठा या वर्तमानपत्रातून अग्रलेखांमधून आपल्या भाषणांमधून रायण विरोधात जनमत उभं केलं. आणि यातूनच स्वराज्याला लाभले शिलेदार चाफेकर बंधूंच्या रूपानं.
आवश्यकता का? इतके शेंडे आहात का आपण? आपल्यावर झालेले ते अत्याचार विसरलास? आपल्या आया बहिणीची झालेली ती बेआबरू विसरलास? आपल्या दैवदेवतांच्या घडलेल्या विकायाच्या काय? मग पुढील योजना ती कोणती? ते पहा, टिळक आपल्या दिशेने येत आहे. नमस्कार. चाफेकर बंधू पाडावरती नक्की चर्चा तरी कुठली रंगली आहे? हो टिळक, आपल्या देवकराचा वसा पुढे कसा न्यायचा याची चर्चा करीत होतो. परंतु हिंसा योग्य की अयोग्य यावर एक मत होत नाही. हो, पण तुमच्या मनातला मनसुबा तरी काय? 24 जुलै राणीच्या राज्यारोहणाचा दिवस. गोरे या दिवशी गव्हर्नमेंट हाऊसवर मोठी पार्टी देतील. तिथं रँड येईल. याच रात्री रँडचा वर आपण करणार. 24 तारखेस चातुर्मास सुरू होतो. रँडच्या नावाने अंघोळ करून यंदाचा चातुर्मास मुंबईत साजरा करावा म्हणतो. कल्पना तशी उत्तम आहे, पण याकरता जरुरी आहे ती एकजूट. अहो, 1857चं बंड मोडून का पडलं? राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांचं बलिदान व्यर्थ का गेलं? कारण आम्ही कधी एकत्र लढलोच नाही. बास झालं. खूप झाल्या योजना, खूप झाला विचार. आता एकतर मरा किंवा मारा. आणि नियतीला जर हे दोनच पर्याय मान्य असतील तर मग माराच. आणि रँडच्या हत्येचा दिवस उजाडला. रँडच्या आयुष्यातील बहुधा हा शेवटचा दिवस ठरणार होता. आणि थोड्याच वेळात सुरू झाली रँडच्या हत्येची कहाणी. स्वराज्याचा जय घोष ऐकणे घेऊन उराची ध्यास. लढेन संगरी उरात माझ्या असे तो अंतिम श्वास. कंठ दाटुनी अभिवादनाचा मुजरा हा करतो. वचन देतो तुम्हा लोकमान्य. इंडा मी लढवितो, इंडा मी लढवितो, इंडा मी लढवितो. ब्रिटिश सरकार विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा देण्यात आली. तर टिळकांनी या समर्थन दिल्यामुळे त्यांना 6 वर्षाचा मंडालीचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. टिळकांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे लवकरच त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले. अगदी त्यांची शिक्षा पूर्ण होण्याआधीच. परंतु तुरुंगातून बाहेर येताच शांत बसतील ते टिळक कुठले? तुरुंगातून बाहेर पडताच त्यांनी बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय यांच्यासोबत मिळून होम रूल लीगची स्थापना केली. पुढे ही संस्था लाल बाल पाल या नावाने ओळखली जाऊ लागली. या संस्थेचं पहिलं उद्दिष्ट ठरलं ते म्हणजे स्वदेशीची चळवळ. कांग्रेस कमेटी के अलग होने के बाद मैं और तिलक जी इस नतीजे पे पहुंचे हैं कि हम अपनी खुद की संगठन का गठन कर रहे हैं। अपने उद्देश्यों को साध्य करने के लिए हम होम रूल संगठन का आगाज कर रहे हैं। इसका मूल उद्देश्य स्वराज्य ही होगा और इसका पहला आंदोलन हम स्वदेशी उद्योग की स्थापना से कर रहे हैं। मैं अब तिलक जी से अनुरोध करता हूँ वे अपने विचार प्रकट करें। धन्यवाद माझी आपला करणं उचित आहे. पण आमचा हा समाज इंग्रजांचे अंधानुकरण करण्यापलीकडे बाकी काही करू शकत नाही. साहेबांची पिढ्यात बरोबरी करणारा आमचा हा तथाकथित शिक्षित समाज जर त्यांच्या उद्योगधंद्यांच्या शिक्षणाच्या का बरी बरोबरी करू शकत नाही एवढेच मात्र उठा, जागे व्हा, स्वदेशीचा जास्तीत जास्त वापर करा. तुमच्या कष्टाच्या घामाने उमललेले हे गुलाब त्या राणीचा मुकुट उचलण्यापेक्षा ते गुलाब पायगड्या घालत तुम्हाला स्वातंत्र्य कसे मिळवून देतील याचा विचार करा. स्वदेशीचा जास्तीत जास्त वापर करा. स्वराज्य म्हणजे नुसते स्वतःचे राज्य नव्हे तर स्वराज्याला जरूरत असते ती सुराज्याची.
आणि सुराज्य हे तुमच्या सामाजिक आणि आर्थिक बळकटीवरती निर्भर असतं. परदेशीचा बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार हे विहित वाक्य ध्यानी मनी लक्षात ठेवा. आज जमलेल्या समस्त जनतेच्या साक्षीने हे स्वदेशी दालन या तुम्हा सर्वांसाठी जाहीर उघड झालेले आहे असे मी जाहीर करतो. टिळकांच्या स्वदेशीच्या चळवळीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून हा त्यांनी निर्णय घेतला होता. टिळक म्हणजे भडकाऊ भाषण, टिळक म्हणजे भडकाऊ अग्रलेख असं म्हणणाऱ्यांनी एकदा टिळकांची दूरदृष्टी नक्की पाहावी. याच दूरदृष्टीतून, रक्ताच्या घामातून आणि वेळप्रसंगी प्राणांतिक बलिदानातून हे स्वराज्य उभं राहिले. टिळकांच्या पिढीची इतकीच इच्छा होती की त्यांच्या पिढीनं उभं केलेलं हे स्वराज्य आपण सुराज्यात रूपांतरित करावं. मग मित्रांनो, आपण जगतोय का सुराज्यात? या स्वतंत्र भारताच्या सुजाण नागरिक हो, आपण काय अवस्था करून ठेवली या स्वराज्याची? उद्या जर तुमच्या मुलांनी, नातवंडांनी टिळक कोण होते असं विचारलं तर दचकून जाऊ नका. कारण आपल्या मुलांनी परदेशी शिक्षण घ्यावं आणि कायमचं जाऊन परदेशात स्थायिक व्हावं अशीच तर आपली इच्छा असते. आणि एकदा परदेशात गेल्यावर मातीची ओढ, राष्ट्राभिमान उरतो केवळ 2 दिवसांपुरता. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. भारतीय शिक्षण व्यवस्था आज जगभरात डाऊन मार्केट म्हणून हिणवली जाते. कारण राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा, कॉलेजे यांची जागा डिग्र्या विकणारे बाजार घेत आहेत. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय, यापेक्षा सरकार ठिकाणावर आहे काय हा प्रश्न आम्हाला सतावतो. भारत आज भ्रष्टाचाराच्या विळख्यात असा काही गुंतलाय की कोणतेही काम असो, सरकारी व खासगी, नोटांची बंडलं पुढे केल्याशिवाय ते पूर्ण होतच नाही. या कृषी प्रधान देशात बळीराजा दररोज आत्महत्या नामक रोगाला बळी पडतोय. टिळकांच्या स्वराज्यात टिळकांच्या वेळी स्त्रियांना सन्मान दिला जायचा आणि त्यांच्या स्वराज्यात देखील हा सन्मान दिला जातो. स्त्रीला सबला, स्त्रीला निर्भया देखील संबोधण्यात येतं. परंतु जेव्हा भर रस्त्यात या स्वराज्यात एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो तेव्हा आम्हालाच लाज वाटते. महिलांचं सोडाच, आपण सारे जण सकाळी घरातून बाहेर पडताना आपला जीव मुठीत घेऊन तर बाहेर पडतो. कारण या स्वराज्यात आपण पुन्हा संध्याकाळी घरी परतूच अशी कोणालाच आशा नाही. मित्रांनो, टिळकांचा विज्ञान हा आवडता विषय होता. वाईट प्रथा, अंधश्रद्धा यांना त्यांनी नेहमी कडाडून विरोध केला. आणि त्यांच्या या स्वराज्यात अश्लील चाळे करणाऱ्या बाबा बुवा यांची प्रवचनं 24/7 ऐकवली जातात. आणि अंधश्रद्धेविरोधात लढणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आपल्यापैकीच कोणीतरी भर दिवसा रस्त्यात हत्या करतो. लाज वाटते ह्या स्वराज्यात जगण्याची. टिळकांचे विचार, शिकवणी ही इतकी दुबळी होती का? टिळकांचे विचार जर त्या बर्फाच्छादित हिमालयाने जरी ऐकले असते तरी तो क्षणात पाघळला असता. आपण तर त्यांचे वारसदार आहोत ना. मित्र, मला तुम्हाला विचारायचंय, एक सुरात हो किंवा नाही इतकीच उत्तरं द्या. आपण टिळकांचे वारसदार आहोत का? होय, हे सारे माझेच वारसदार आहेत आणि या सर्वांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला हे प्रश्न पडतात त्यातूनच तुमची चीड लपलेली दिसून येते. हो, उत्तरे आहेत म्हणूनच तर प्रश्न पडतात आणि यातूनच निर्माण होतात ते बदलाचे वारे. मला एक सांगा, मिळालेल्या स्वराज्याचं मोह तुम्ही खरंच जाणलाय का? या स्वराज्याचं सुराज्य कसं होईल याचा कधी विचार तुम्ही केलाय? परदेशी शिक्षण घेण्यासाठी विलायतेला जाण्यास आमचा बिलकुल नकार नाही आणि यापुढेही नसणार. पण हे शिक्षण आपल्या देशाच्या विकासासाठी कसे वापरता येईल यावर भर द्या. शिक्षण हे उच्च प्रतीचे असावे, पण ते पदवी मिळवण्यापुरतच नव्हे तर या शिक्षणाचा वापर स्वविकासाबरोबर परदेशी देशाच्या विकासासाठी कसा होईल यावर लक्ष द्या. परकीयांची पोटे भरण्यापेक्षा स्वकीयांची पोटे कशी भरतील यावर लक्ष द्या. लोकशाही ही तर या देशाचा आधारस्तंभ आहे. एकमेकांवर चिखलफेक करत बसण्यापेक्षा या लोकशक्तीचा योग्य तो वापर करा.
एक मत टाकून एक मत टाकून तुम्हाला या लोकशक्तीचा योग्य तो वापर करता येईल. आज इथल्या स्त्रियांवर अत्याचार होतात याचे मूळ कारण कधी कोणी शोधले? स्त्रियांवर अत्याचार होण्याचे मूळ कारण म्हणजे ही बदललेल्या या समाजाची प्रवृत्ती आणि ही पाश्चात्य संस्कृती जपण्याचा निव्वळ आणि निव्वळ अट्टहास. राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांचे आदर्श बाळगा. अहो, स्त्रियांनी स्वतः सशक्त बनायला हवं. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कामे करत असताना आपण आपल्या कर्तव्यात पुढे कमी पडत नाही होत ना, यावर लक्ष द्या. कोण कुठला तरी साधू बाबा येऊन सांगतो म्हणून काही करू नका. तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला पटेल तेवढे आणि तेवढेच करा. हा हिंदू, हा मुस्लिम, हा शीख, हा इसाई, हा धर्म कशासाठी? आपण सारे एक आहोत, आपण सारे हिंदुस्थानी आहोत ही भावना कधी बाळगणार तुम्ही? कितीही जरी संकट आली, कितीही जरी मोठा आभार कोसळलं तरी त्यावर मी पाय रोवून उभा राहीन ही भावना कधी बाळगणार? विचार करा, विचार करा म्हणजे समाज बदलेल. आणि पुनश्च हरिओम म्हणत या स्वराज्याचं सुराज्य कसं होईल यावर लक्ष केंद्रित करा. आज तुम्हाला जमलेल्या समस्त जनतेच्या साक्षीने मी पुन्हा अशी प्रतिज्ञा देतो की स्वराज्य या जीवन आपले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे. यासाठी आपले सार्थ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटक्याचे. मातीच्या पायाशी हे पण प्राणाचे खेळूया ऋण